CSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। फक्त एवढीच आहे की मी झुकणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आपण सर्वजण कुटुंबासोबत आहेत का नाही उभं राहून सांगायचं। ह्या माता भगिनींसाठी राणादादाने 2 व्यायामशाळा केल्यात, त्याचंही काम पूर्णत्व झालेलं आहे। तुळजापूरच्या तिन्ही भागामध्ये साधारण 5-5 कोटीच्या अशा मोठ्या स्मशानभूमीचं काम, ज्या प्रत्येक भागातल्या लोकांची गैरसोय होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली आहे। आमच्या माता माऊली अर्चनाताई आरोसाठी 50 लाख रुपये देऊन तुळजापूर शहरामध्ये 10 ठिकाणी आम्ही आरोचं प्लांट बसवणार आहेत। भाऊ, एवढं मोठं काम आपण जिल्ह्यात कुठेही गेला तर तुळजापूरमध्ये जेवढं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये कुठेही भाऊ काम नाही। आमच्या तुळजापूर नगरीमध्ये जे पिटूबायाची गेली 15 वर्षापासून नगरसेवकाची, सामाजिक कार्यकर्त्याची, पुजाऱ्यांची जी टीम आहे, अशी टीम कुठेही तुम्हाला दिसणार नाही। आज प्रत्येकानं आपल्या प्रभागामध्ये किराणा किट वाटपचं नियोजन या भागामध्ये केलंय। प्रत्येक जण आपल्या परिवाराप्रमाणे प्रभागातल्या प्रत्येक माणसाची काळजी करतो। या सर्वांच्या पाठीमागे बायांचं नियोजन असतंय, राणादादांचं बारीक लक्ष असतंय की तुळजापूर शहरामध्ये यात्रेचं प्रमाण वाढलं पाहिजे। 4 वर्षापूर्वी 80 लाख भाविक तुळजापूर शहरामध्ये येऊन गेलं, हा डाटा राणादादांनी गोळा केला आणि दादांचं म्हणणं असतं की याच्यामध्ये तिप्पट चौपट वाढ झाली पाहिजे, तुळजापूर शहरामध्ये भाविक राहिला पाहिजे, इथलं अर्थकारण वाढलं पाहिजे। एवढं विचार करणारं नेतृत्व आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं आमच्या सर्वांच्या राणादादा आम्हाला लाभलेत। आईची कृपा की राणादादांना तुळजापूरचे त्यांनी आमदार केलं आणि खरंच त्याच्यातूनच तुळजापूर शहराचा विकास व पिटूबाईच्या माध्यमातून तुळजापूर शहराची गोडदोड चालू आहे। आताच आनंददादांनी सांगितलं की बायांवर कशा पद्धतीचे आरोप झाले, फक्त आरोप करतात, त्यांच्यामध्ये कृती काहीच नाही विरोधकामध्ये, फक्त बोलणे आणि बाजूला बसणे। तुळजापूर शहर कुठल्या दिशेला चाललंय, यात्रेची काय परिस्थिती, हे जेवढ्या महिला जमा झाल्यात ना, ह्या सगळ्यांचं लक्ष फक्त तुमच्याकडेच आहे आणि माझ्या नंतर जर तुम्ही एखाद्याचं नाव पुकारलं तर तुमच्या वार्डात तुमचं अवघड होतं बघा, बरोबर आहे ना। त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जास्त वेळ मी न थांबता थोडक्यात माझ्या मित्राला, माझ्या सहकार्याला श्री विनोद पिटूगंगणे यांना मी या जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी हाती घेतलेल्या 15 वर्षापासून अविरतपणे, अखंडितपणे हा समाजसेवेचा जो यज्ञ त्यांनी चालू केला आहे, त्याच्यासाठी मी माझ्या सहकार्याला, माझ्या मित्राला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आभारही मानतो। या व्यासपीठावर उपस्थित असलेले आई तुळजाभवानीचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे ते परम श्रद्धेय महंत तुकोजीबुवा, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते श्री नितीनजी काळे, भारतीय जनता पार्टीचे नेते खंडोबा पणन संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे संचालक श्री सुनीलजी चव्हाण, सचिन भैया रोजकरी आणि सर्वच व्यासपीठावरचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, आमच्या भगिनी माननीय अर्चनाताई, खर तर इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला, प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक घटकाला हे माहित आहे, या देशामध्ये, जगामध्ये, तुमच्या गावामध्ये, गल्लीमध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये पैसे असणाऱ्याची संख्या खूप आहे। पैसे असणाऱ्याची संख्या कमी आहे का आनंदराव? पैसे असणाऱ्याची संख्या खूप आहे, पण पैसे खर्चण्यासाठी आणि ती पण समाजासाठी पैसे खर्चण्याची दानत असणाऱ्याची संख्या कमी आहे आणि ती दानत विनोद पिटूगंगण्यामध्ये आहे। मी तर जगेनच, पण मी हसताना माझ्या सोबत हजारो लोक हसली पाहिजेत। मी तर जगेनच, पण माझ्या बरोबर हजारो लोक जगली पाहिजेत। मी माझ्या कुटुंबाला ज्या पद्धतीने ठेवतो, माझ्या कुटुंब ज्या पद्धतीने
तुळजापूर शहराला माझा कुटुंब समजून काम करतायत आणि या कुटुंबाच्या सोबत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचं दूरगामी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व तुमच्या सोबत आहे. मी खूप वेळ याविषयी या ठिकाणी मानणार नाही, परंतु जाता जाता एवढंच सांगेन की भैया आई तुळजाभवानीचा आशीर्वाद नक्की तुमच्या पाठीशी आहे. इतक्या सगळ्या हजारो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम ही येडा गबाळाचं काम नाही. याला पाहिजे जातीचे, हे येड्या गबाळाचं काम नाही. आणि तुमच्यावर आई तुळजाभवानीची विशेष माया आहे. तुमच्या सोबतची जी टीम आहे ना, ही टीम तुमची संपत्ती आहे आणि या संपत्तीच्या